उपवासाच्या दिवशी ना बऱ्याचदा साबुदाण्याचे पदार्थ खायला बरेच जण कंटाळा करतात, पण आज मी तुम्हाला अशा वड्यांची रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये आपण जरासुद्धा साबुदाणा वापरलेला नाही, परंतु खायला इतके भारी लागतात ना. नेहमीच्या वड्यांपेक्षा हे 100 नव्हे तर 200% वेगळ्या पद्धतीने आज आपण हे उपवासाचे वडे आणि त्यासोबत मस्त अशी उपवासाची चटणी सुद्धा बनवणार आहे. नेहमीपेक्षा हे वेगळे वडे आहे. बऱ्याचदा साबुदाणा तेलात फुटतो, परंतु हे वडे नाही तेलात फुटत, नाही तेलकट होत, नाही बनवायला जास्त वेळ लागत. अगदी झटपट होणारी ही उपवासाची रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले बटाटे. तर यातला एक मोठा बटाटा आहे आणि एक छोटा बटाटा आहे. 2 मध्यम आकाराचे घेतले तरीही चालेल. साधारणतः 3 ते 4 जणांसाठीचे हे वडे आपण आज तयार करणार आहोत. छान किसणीने किसून घ्यायचे आहे. कुठेही गाठी गुठळ्या राहता कामा नये. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे, कारण आपण ह्याचे वडे बनवणार आहोत ना, त्यामुळे बटाटा जर अखंड राहिला तर वडे फुटण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे छान असा किसून घ्यायचा आहे. बटाटा छान किसून झालेला आहे. त्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्ही कापून घालू शकता किंवा अशी मिक्सरला फिरवून घालू शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. जास्त काही साहित्य घालायचं नाही. आणि सुरुवातीला जसं सांगितलं ना, हे वडे नेहमीपेक्षा वेगळे आहे. तर ते का? तर यामध्ये मी वापरत आहे केळीचं पीठ. हे कच्च्या केळीचं पीठ आहे, ऑनलाईन मागवलेलं होतं. आता तुम्हाला हे पीठ हवं असेल ना, तर कमेंट करून मला पीठ सांगा, तर याची लिंक मी तुम्हाला लगेच देईल. तर हे पीठ घेतलेलं आहे साधारणतः पाववाटीच्या आसपास घेतलेलं आहे. या पिठामुळे ना हे वडे खूप छान लागतात. ह्या पिठाची तुम्ही भाकरीसुद्धा बनवू शकता. वेगवेगळे उपवासाचे पदार्थ तुम्ही ह्या पिठापासून बनवू शकता. तर हे जे पीठ आहे ना, नक्की तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट करून जरूर कळवा. 2 चमचे वरईचं पीठ घातलेलं आहे. आता तुमच्याकडे जर हे पीठ नसेल किंवा ह्याला पर्याय म्हणून काय टाकणार, तर तुमच्याकडे वरईचं पीठ असेल किंवा साबुदाण्याचं पीठ किंवा मिक्स भाजणीचं पीठ येतं रेडीमेड, ते सुद्धा वापरलं ना तरीही चालेल. असं काही जरुरी नाही की तुम्ही यामध्ये केळीचंच पीठ वापरावं. कुठलंही उपवासाचं पीठ वापरलं ना तरीही हे वडे छानच होतात. राजगिऱ्याचं पीठ जरी वापरलं ना तरीही चालणार आहे. आता माझ्याकडे होतं, आता मला नेहमीच उपवासाचे पदार्थ बनवायला लागतात, तर त्यासाठी मी हे ऑनलाईन मागवलेलं होतं. आता बटाट्यामध्ये ना ऑलरेडी खूप सारं पाणी असतं, त्यामुळे यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही. बटाट्याच्या मॉइश्चरमध्ये ना जितकं पीठ बसेल ना तितकं पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता. मी काही वरईचं पीठ घातलेलं आहे. सुरुवातीला 2.5 चमचे घातलेलं होतं, नंतर पुन्हा एकदा 1 चमचा वरईचं पीठ घातलेलं आहे. जरा सुद्धा पाणी यामध्ये मी घातलेलं नाही, कारण नंतर हे जसं जसं पीठ भिजत जाणार ना तसं तसं बटाटा पाणी सोडायला सुरुवात करते. त्यामुळे होता होईल ना तर थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे या पद्धतीचं. आता याचा छोटासा गोळा तयार करून घेऊया. याचे वडे तुम्ही हातावर थापू शकता किंवा लाटण्याने सुद्धा लाटून घेऊ शकता. अगदी पटपट हे वडे होता, बनवायला जास्त वेळ लागत नाही. उपवासाच्या दिवशी बऱ्याच जण साबुदाणा भिजवायचा राहतो किंवा वरई बरेच जण खात नाही, तर त्यासाठी ना हा अगदी उत्तम पर्याय आहे. मस्त हे वडे मी आता ह्या बटर पेपरवरती किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पेपरवरती असं थापून घ्यायचं आहे बोटाने किंवा गोल लाटण्याने जरी तुम्ही लाटले ना तरीही चालेल. नंतर तुम्ही एखाद्या झाकण्याच्या मदतीने याला गोल आकार देऊ शकता. तर हे पहा, मध्यम जाडीचा हा वडा ठेवायचा. खूप जास्त पातळ ठेवू नका, नाहीतर तो फुगणार नाही, आणि खूप जास्त जाडही ठेवू नका. मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला छान असे हे खमंग सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायचे आहे. हे वडे जरी तुम्ही उपवासाच्या दिवशी खाल्ले ना अगदी दमदमीत राहणार आहे. इतर कुठलाही उपवासाचा पदार्थ तुम्हाला खावा लागणार नाही, कारण हे अगदी पौष्टिक वडे आहे आणि बनवायला तर खूप सोपे आहे. केळीच्या पिठामुळे ना हे वडे अजूनच भारी लागतात. आता हे केळीचं पीठ जर तुम्हाला घरी बनवायचं असेल ना तर त्यासाठी काय करायचं, कच्ची केळी आपल्याला उन्हामध्ये अशा कट करून चकत्या करून उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवायचं आहे. तर हे केळीचं पीठ तुम्हाला नवरात्रामध्ये सुद्धा कामाला येणार आहे. उन्हाची सोय असेल ना तर उन्हामध्ये वाळवून आणि त्यानंतर त्याचं पीठ मिक्सरला करायचं आहे. अगदी वर्षभर हे पीठ अजिबात खराब होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायचं फक्त. मस्त पटापट हे वडे माझे इथे तयार झालेले आहे. हे पहा, मस्त असा सोनेरी रंग ह्या वड्यांना आलेला आहे. मध्यम गॅसवरती तळायचं आहे. अजिबात जास्त काही तेलकट होत नाही. बऱ्याचदा साबुदाणे वडे जेव्हा आपण तेलात सोडतो ना त्यावेळी बऱ्याच जणांचे जे वडे आहे ना तेलामध्ये फुटतात, परंतु हे जे वडे आहे ना तसं अजिबात काहीही होत नाही आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाही. सगळे वडे मी बनवून घेतलेले आहे. साधारणतः 3 ते 4 जणांसाठीचे वडे आपले एवढ्या मिश्रणामध्ये आरामात तयार होतात. जास्त बनवायचे असेल तर थोडासा बटाटा जास्त घ्यायचा आणि त्यामध्ये बसेल तितकं पीठ घालायचं आहे. पटापट सगळे जे वडे आहे ना माझे इथे तळून झालेले आहे. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे बनवू शकता. मी पुरीसारखे बनवलेले आहे. तुम्ही चौकोनी आकारामध्ये, तुम्हाला जो आकार द्यायचा आहे ना त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे बनवून घेऊ शकता. आता यासोबत लागणारी झटपट अशी चटणी सुद्धा दाखवते.
चटणी बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही सुकंही घेऊ शकता, भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, दही टाकायचं आहे साधारणतः 2 चमचे किंवा दह्याऐवजी तुम्ही लिंबू वापरू शकता किंवा तुम्हाला दही घालायचं नसेल, लिंबू घालायचं नसेल तर इथे स्किप करू शकता. आता उपवासाला जे पदार्थ तुम्हाला चालत नाही ना ते पूर्णपणे यातून तुम्ही वगळून टाकू शकता, स्किप करू शकता. कोथिंबीर घातलेली आहे, थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर. त्यानंतर मी हे नारळ फोडलेलं होतं ना त्यातलंच पाणी टाकून मस्त अशी ही चटणी तयार करून घेतलेली आहे. मस्त आपली चटणी तयार झालेली आहे. कुठल्याही उपवासाच्या पदार्थांसोबत तुम्ही ही खाऊ शकता. आता ही तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे ना त्यानुसार यामध्ये तुम्हाला पाणी ॲडजस्ट करायचे आहे. याला जर तुम्हाला फोडणी घालायची असेल तर तुपाची किंवा तेलाची फोडणी सुद्धा घालू शकता. पण मी अगदी साधी सिंपल सोपी अशी चटणी ठेवलेली आहे. यामध्ये मला कुठलीही फोडणी नको आहे. फक्त आपल्याला ही मध्यम पातळ मी ही चटणी ठेवलेली आहे. तर हे पहा, ह्या वड्यांसोबत तरी ही अप्रतिम लागते किंवा इतर कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत खाल्ली ना तरीही चालणार आहे. चटणी ही तयार आहे आणि वडी सुद्धा तयार झालेली आहे. तर नक्की ह्या आषाढी एकादशीला ना तुम्ही हे असे वडे ट्राय करून पहा. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं, जर तुम्हाला केळीचं पीठ हवं असेल ना तर कमेंटमध्ये मला केळीचं पीठ असं नक्की टाईप करा. कारण केळीच्या पिठाची जी भाकरी आहे ना इतकी छान लागते ना, तर तुम्ही त्या पिठाची भाकरी सुद्धा उपवासाच्या दिवशी ट्राय करायला पाहिजे आणि मस्त अशी त्यावरती उपवासाचा ठेचा बनवायचा, मस्त लागते. तर आपले वडेही तयार झालेले आहे. वडे तर पहा जरा सुद्धा तेलकट नाही किंवा तेल शोषलेलं नाही, अगदी मस्त हे परफेक्ट आपले हे वडे तयार झालेले आहे. यापुढे साबुदाणा वडा सुद्धा फेल आहे, एवढे छान हे वडे लागतात. तर नक्की ह्या आषाढीला हे वडे आणि चटणी ट्राय करा. तर कशी वाटली ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे, लाईकही तुम्ही केलंच असेल, पण त्यासोबत एक छोटी कमेंट द्या, जेणेकरून अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी मला तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत.